तर आजचा पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश इज नॉट कन्सिडर्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अ कॉस्ट शीट. तर 4 ऑप्शन आहेत. ए फॅक्टरी कॉस्ट, बी गुडविल रिटर्न ऑफ, सी आहे लेबर कॉस्ट, डी आहे सेलिंग कॉस्ट. तर आन्सर बी गुडविल रिटर्न ऑफ इज नॉट कन्सिडर्ड फॉर प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट. बी गुडविल रिटर्न ऑफ हे आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्क्स कॉस्ट इन्क्लूड्स ऑप्शन ए डायरेक्ट मटेरियल्स प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस, बी आहे डायरेक्ट मटेरियल्स प्लस डायरेक्ट लेबर प्लस ऑफिस ओव्हरहेड, सी आहे डायरेक्ट मटेरियल्स प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस वर्क्स ओव्हरहेड्स, डी आहे डायरेक्ट मटेरियल्स प्लस इनडायरेक्ट लेबर प्लस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर आन्सर सी डायरेक्ट मटेरियल्स प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस वर्क्स ओव्हरहेड्स हे आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कंपनीज दॅट प्रोड्यूस मेनी different products or services usually use option A process costing हे करेक्ट आहे. The companies that produce many different products or services usually use process costing. Next question आहे, under job order costing system which of the following cost would be recorded as a debit to manufacturing overhead account. ए आहे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, बी इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, सी डायरेक्ट लेबर कॉस्ट, डी नन ऑफ द अबोव. तर आन्सर बी इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट हे आन्सर करेक्ट आहे. इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट. नेक्स्ट आहे, इन अ जॉब ऑर्डर कॉस्टिंग सिस्टम विच ऑफ द फॉलोइंग cost is not an example of manufacturing overhead cost. Answer D sales commission हे करेक्ट आहे. In a job order costing system which of the following cost is not an example of manufacturing overhead cost. तर सेल्स कमिशन हे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड कॉस्टचं एक्झाम्पल नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट जर्नल एंट्री टू अप्लाय मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड कॉस्ट टू जॉब्स. तर 4 पैकी कुठली जर्नल एंट्री करेक्ट आहे हे विचारलेलं आहे. ए आहे वर्क इन प्रोसेस डेबिट टू मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स, बी आहे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड डेबिट अँड वर्क इन प्रोसेस क्रेडिट, डी सी आहे फिनिश्ड गुड्स डेबिटेड अँड मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड क्रेडिटेड, डी आहे वर्क इन प्रोसेस डेबिटेड अँड फिनिश्ड गुड्स क्रेडिटेड. तर आन्सर एक करेक्ट आहे, वर्क इन प्रोसेस डेबिटेड टू मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड क्रेडिटेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सोर्स डॉक्युमेंट्स इज यूज्ड टू रेकॉर्ड द अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल्स ऑन द जॉब कॉस्ट शीट. तर आन्सर ए प्रोडक्शन ऑर्डर हे करेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग सोर्स डॉक्युमेंट्स इज यूज्ड टू रेकॉर्ड द अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल्स ऑन द जॉब कॉस्ट शीट. ए प्रोडक्शन ऑर्डर. नेक्स्ट आहे, द आयटम्स रेकॉर्डेड ऑन द जॉब कॉस्ट शीट वुड included. The items recorded on the job cost sheet would be included. 4 ऑप्शन आहेत, जॉब नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ जॉब, स्पेसिफिकेशन्स एक्सेट्रा, बी आहे कस्टमर डिटेल्स, एस्टिमेटेड कॉस्ट्स, सेलिंग प्राइस, एस्टिमेटेड प्रॉफिट, सी आहे डिलिव्हरी डेट, प्रोमाइज्ड ॲक्च्युअल डिलिव्हरी डेट, डिलिव्हरी नोट नंबर, डी आहे ऑल ऑफ द अबो. तर आन्सर ऑल ऑफ द अबो हे करेक्ट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग नथिंग आउट ऑफ notional profit is transferred to profit and loss account if stage of completion is answer B less than 25%. Next question है when a contract is not completed at the end of the accounting year profit on incompleted contract is आन्सर आहे ए ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आन्सर ए ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर कॉन्ट्रॅक्ट विच इज अ व्हेरी हिअर टू कंप्लीशन अमाऊंट ऑफ प्रॉफिट टू बी क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज असरटेन्ड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला फॉर्म्युला आहे ए आन्सर करेक्ट आहे estimated profit into work certified divided by contract price आंसर ए करेक्ट आहे नेक्स्ट आहे when contract is 45% complete amount of profit to be credited will be answer C 1/3 of estimated divided by national profit multiplied by cash ratio तर आन्सर सी आहे आन्सर सी करेक्ट आहे 1/3 ऑफ एस्टिमेटेड नॅशनल प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय कॅश रेशो नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट इज युजली एंटर्ड इनटू दोज केसेस वेअर ऑप्शन ए कॉस्ट कॅन बी इझिली एस्टिमेटेड बी इट्स नॉट पॉसिबल टू कम्प्यूट द कॉस्ट इन ॲडव्हान्स विथ अ रिजनेबल डिग्री ऑफ ॲक्युरेसी सी आहे कॉन्ट्रॅक्टर वॉन्ट्स टू अर्न अ हायर अमाऊंट ऑफ प्रॉफिट डी नन ऑफ द अबो तर आन्सर बी करेक्ट आहे इट्स नॉट अ पॉसिबल टू कम्प्यूट द कॉस्ट इन ॲडव्हान्स विथ अ रिजनेबल डिग्री ऑफ ॲक्युरेसी तर आन्सर बी हे करेक्ट आहे नेक्स्ट आहे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट इज अ यूजफुल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ answer A contractor cost plus contract is useful from the point of view of contractor next है a contractor of rupees 5 lakh on 60% complete as a certified it shows as a national loss of rupees 20,000 accounting treatment of loss is आंसर डी करेक्ट आहे ट्रान्सफर एंटायर अमाउंट ऑफ दिस लॉस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आंसर डी करेक्ट आहे ट्रान्सफर एंटायर अमाउंट ऑफ दिस लॉस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज नॉट रिटर्न इन द क्रेडिट साइड ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट सी आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम अ कॉन्ट्रॅक्टी आन्सर सी कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं जात नाही नेक्स्ट आहे द मेथड अडॉप्टेड बाय बिल्डर्स अँड सिव्हिल इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर्स फॉर जॉब्स इन्व्हॉल्विंग ह्यूज कॅपिटल एक्सपेंडिचर अँड लॉंग टाईम फॉर कम्प्लिशन इज कॉल्ड बी आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग आन्सर बी करेक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग द मेथड अडॉप्टेड बाय बिल्डर्स अँड सिव्हिल इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर्स फॉर जॉब्स इन्व्हॉल्विंग ह्यूज कॅपिटल एक्सपेंडिचर अँड लॉंग टाईम फॉर कम्प्लिशन इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग नेक्स्ट आहे ऑपरेशन कॉस्टिंग इज मेथड ऑफ कॉस्टिंग डी आंसर करेक्ट है ऑपरेशन कॉस्टिंग इज अ मेथड ऑफ कॉस्टिंग नेक्स्ट है abnormal loss and its value are credited to process account तर abnormal loss and its value are आंसर बी है credited to process account costing system which classify cost into cost categories in a way when an expense is incurred in process is called
ए आहे जॉब कॉस्टिंग सिस्टीम, बी प्रोसेस कॉस्टिंग सिस्टीम, सी कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग सिस्टीम, डी आहे ऑपरेटिंग कॉस्टिंग सिस्टीम. तर आन्सर बी प्रोसेस कॉस्टिंग सिस्टम हे करेक्ट आहे. कॉस्टिंग सिस्टम विच क्लासिफाय कॉस्ट इनटू कॉस्ट categories in a way when an expenses is incurred in a process is called a process costing system. Next time, the process costing system is best suited for dash dash. आन्सर ए, 4 ऑप्शन आहेत. आन्सर ए आहे इंडस्ट्रीज व्हेअर डिफरंट टाईप ऑफ प्रोडक्ट्स आर मॅन्युफॅक्चर्ड. बी आहे इंडस्ट्रीज व्हेअर होमोजिनियस प्रोडक्ट्स आर मॅन्युफॅक्चर्ड ऑन अ कंटिन्युअस बेसिस. सी आहे सर्व्हिसेस इंडस्ट्रीज ओनली. डी आहे ऑल ऑफ द अबोव. तर आन्सर बी हे करेक्ट आहे. द प्रोसेस कॉस्टिंग सिस्टम इज बेस्ट suited for industries where homogeneous products are manufactured on a continuous basis. In a process costing system, when a partially completed units are expressed in a terms of a fully completed units, they are known as a ऑप्शन आहे completed units, बी आहे equivalent units, सी आहे unfinished units, डी आहे transferred units. तर आन्सर बी equivalent units हे करेक्ट आहे. इन अ प्रोसेस कॉस्टिंग सिस्टम when partially completed units are expressed in terms of fully completed units, they are known as equivalent units. नेक्स्ट आहे द नॉर्मल और स्टँडर्ड लॉस इन अ प्रोसेसिंग डिपार्टमेंट्स इज जनरली कन्सिडर्ड. ऑप्शन ए ॲन अवॉइडेबल लॉस, बी आहे ॲन अनअवॉइडेबल लॉस, सी आहे ॲन ॲडिशनल लॉस, डी आहे अ बेसिस लॉस. तर ह्यात आन्सर बी ॲन अवॉइडेबल लॉस हे करेक्ट आहे. The normal or standard loss in a processing departments is generally considered an unavoidable loss. Next आहे a loss in processing departments which can be avoided under normal and efficient working conditions is generally known as abnormal loss. Abnormal loss चे meaning आहे a loss is a processing departments which can be avoided under normal and efficient working conditions is generally known as abnormal loss. Next आहे an abnormal gain in a process occurs in which of the following situations. आन्सर सी करेक्ट आहे. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. सी when actual losses are less than the normal level. सी आन्सर करेक्ट आहे. when actual losses are less than the normal level. व्हिडिओ आपण 3 पार्टमध्ये बनवून 73 क्वेश्चन आणि आन्सर बघितलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.